नमस्कार, मी वरुणाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दिवाळी म्हटलं की प्रत्येक मराठी घराघरामध्ये शंकरपाळी आलीच. तर आज आपण बनवू खारे शंकरपाळी. खाऱ्या शंकरपाळ्यांसाठी लागणारं साहित्य आहे मैदा. आपण वाटीभर घेतलाय, मोठी वाटी. त्यात चवीसाठी मीठ, ओवा, मोहनासाठी 2 चमचे तेल आणि भिजवण्यासाठी दूध आणि तळण्यासाठी तेल. खाऱ्या शंकरपाळ्यासाठीचा जो उंडा लागतोय तो आपण आधी बनवून घेऊया. त्यासाठी आपण घेतलाय 1 वाटी मैदा, त्यात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा. ओवा हा नेहमी हातावर चोळून टाकायचा, म्हणजे त्याचा सुगंध आणखी वाढतो. यात घालूयात 2 चमचे तेल मोहनासाठीचं. तुम्ही गरम पण घालू शकता, मी थंडच वापरलंय या ठिकाणी. खूप जण ह्यामध्ये जिरे घालतात, मिरेपूड घालतात, पण त्यामुळे मग शंकरपाळ्यांचा रंग थोडासा बदलतो, म्हणून मी फक्त मीठ आणि ओवा वापरते. अत्यंत झटपट होतात ही. हा शंकरपाळ्यांचा उंडा तुमचा तयार आहे. याला आपण फक्त थोडासा तेलाचा हात लावून घेऊया आणि लगेच आपण शंकरपाळे लाटू शकतो. हा शंकरपाळ्यासाठीचा हा उंडा आपला तयार आहे. तर हा आपण छानसा लाटून घेऊया. हा मैद्याचा असल्यामुळे थोडासा आखडल्या जातो. गोड्या शंकरपाळ्यापेक्षा हे थोडेसे आपण पातळ लाटतो. गोड्या शंकरपाळ्यासाठी आपण थोडेसे जाडसर घेतो, पण यासाठी आपण हे पोळी थोडीशी पातळ लाटतो. एकीकडे मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये गरम करायला तळण्यासाठी, आणि आता आपण हे शंकरपाळे पाडून घेऊयात. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. साईजला छोटे पण, बऱ्यापैकी मोठे पण, किंवा ह्याच्या तुम्ही पट्ट्या करून त्या पण तुम्ही तळू शकता. हे शंकरपाळे आपले करून झालेले आहेत आणि आपलं तेल पण आता गरम झालेलं आहे. चेक करू शकतो आपण तेल आपलं गरम झालेलं आहे की नाही ते. या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे. तर ही जी शंकरपाळी आहेत आपण केलेली, ती आपण ह्यामध्ये सोडूयात. यासाठी आधी तेल आपण गरम करून घेतलं चांगलं, आणि नंतर मध्यम आचेवर आपण ते तळून घेऊ, म्हणजे ते कुरकुरीत राहतं. हलकेसे लाल होईपर्यंत, थोडेसे गुलाबी रंगावर म्हणून. छान झालेले आहेत आता तयार. तर हे तुम्ही काढून घेऊ शकता.
दिवाळी फराळाचा अविभाज्य भाग असलेले हे खारे शंकरपाळे तयार आहेत, जे की मुलांना स्नॅक्स म्हणून तुम्ही चहासोबत दुधासोबत देऊ शकता.